पात्रांच्या हालचाली वर्णन करावे लागत नाहीत, तर त्या मला दिसतात. बनगरवाड्यातील कावळे जड कावकाव करतात, तर चिमण्या कानडी भाषेत बोलतात. मेंढ्यांना पिणारा पोरांचा तोंडचा मचमच आवाज ऐकू येतो. तशी घट्ट पांढऱ्या दुधाने भरलेली पोरांची तोंडी सुद्धा दिसतात. जसे पात्र गप्प होतात, तसं लिहिता लिहिता मी सुद्धा गप्प होतो. भिजलेल्या लोकरीच्या वासाने धनगरांची घरे भरतात, तसा वास सुद्धा येतो. हिरवं वाटो खाल्लेली जनावरं गोड गुबगुबीत दिसतात, तसे बाजरीचे शेलाटे कणस जांभळ्या फुलांनी डवरतात. तसं मला रंग, रूप, आकार हे दिसतात. कधी स्वतः कुत्रा होऊन काळ्या तोंडाची कथा लिहिली, तर माकड होऊन सत्तांतर कादंबरी झाली. लोक मला विचारतात, तात्या तुम्हाला आठवतं कसं, स्मरतं कसं? पण खरं तर मी आठवणींचा धड मुळीच नाही. रस्त्याने हे शानमन जात असताना वेळेमन कुठतर भटकतं. हवं ते गोळा करत अगणित वस्तूचा संग्रह त्याच्याकडे असतो. आपल्या न कळत आपली गुणी बायको 4 पैसे साठवते. अगदी तसंच हे घडलेलं असतं. आणि वेळ आल्यानंतर अनेक गोष्टींचे नमुने हे वेडेमन आणून टाकतो. आणि यातूनच माझे साहित्य घडले. आपण उत्तम चित्रकार व्हावं असं मला फार वाटे, ते कधीच शक्य झालं नाही. ते शक्य झालं नाही. मग मी हाती टाक आणि काळी शाई घेतली आणि मांडेसी व्यक्तिचित्र अक्षरांनी रेखाटली. तर धर्मा रामोशी, झेल्या, रामा मैलकुली, शिदामाळी, बाबा दरोशी, गणा बापट्या, बकस, खाला शब्दांच्या जागी रंग टाकले असते. मग मांदेशी माणसाला जे उदंड आयुष्य आज मिळालेलं दिसतं, ते मिळालं असतं का? गाव जीवन ठेवणारा आमचा देव, लेखक, कथाकथनकार, पटकथा, चित्रकार असे आमचे तात्या व्यंकटेश माडगुळकर यांच्या जयंतीस स्वाभिमान मराठी संस्कृतीचा मानाचा मुजरा.